साधारण 200 ग्रॅम वाटाणा मी रात्रभर भिजवून घेतला आहे आणि हा बऱ्यापैकी भिजलेला आहे. तर आता आपण याला शिजवून घ्यायचं आहे. तर मी इथं कुकरमध्ये वाटाण्यापेक्षा डबल पाणी घातलेलं आहे आणि आता हा वाटाणा याच्यामध्ये मी घालून घेते आहे आणि याला साधारण आपल्याला 4 शिट्ट्या देऊन शिजवून घ्यायचं आहे. आणि आता तोपर्यंत आपण त्याच्यासाठीची ग्रेव्ही मसाला बनवूया. तर इथं 2 कांदे उभे चिरलेले आहेत, 2 टमॅटो, आलं आणि लसूण. तर याला आता आपण फ्राय करून घेऊया. मी इथं एक पॅन ठेवला आहे गॅसवरती आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून आपल्याला कांदा छान असा लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आजकालच्या मुलांना ग्रेव्हीच्या भाज्या खूप आवडतात. तर तुम्ही त्यांच्या टिफिनमध्ये देऊ शकता किंवा ऑफिसच्या टिफिनमध्ये सुद्धा ही भाजी तुम्ही देऊ शकता. तर आपला कांदा थोडासा लालसर झाल्यानंतर मी याच्यामध्ये टोमॅटो पण घालून घेतलेला आहे आणि आता आपला टोमॅटो पण मऊ झालेला आहे. तर आता गॅस बंद करायचा आहे आणि त्याच्यामध्ये आलं लसूण घालून घ्यायचं आहे आणि याला थंड झाल्यानंतर मिक्सर जारमधून एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर इथं मी कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दालचिन्याचा एक तुकडा, 2 वेलची, लवंग आणि तमालपत्री टाकून याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये आणि त्याच्यानंतर आपण जो मसाला वाटण करून घेतला आहे तो याच्यामध्ये छान असं तेल सोटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. आणि आता छान असं आपण परतूनसुद्धा झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय. आणि याच्यामध्ये आता आपल्याला 2 चमचे लाल तिखट घालून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आणि त्याच्यानंतर 1 चमचाभर गरम मसालासुद्धा. त्याच्यामुळे छान अशी टेस्ट येते आपल्या वाटाण्याच्या भाजीला. अगदी जबरदस्त होते ही भाजी. चपाती आणि भाकरीबरोबर खायला खूप छान लागते. तर इथं मसाला ग्रेव्ही घातल्यानंतरसुद्धा छान असं आपण परतून घेतले आणि मिक्सर जारमधूनच मी थोडंसं पाणी घालून याच्यामध्ये घातलेलं आहे. आणि आता तुम्ही बघू शकता आपल्या ग्रेव्हीचा कलरसुद्धा खूप छान आला आहे आणि आपले वाटाणेसुद्धा किती मऊ असे शिजलेले आहेत. आणि आता ते वाटाणे मी याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि आता छान असं परतून घेऊया आपण. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि आता आपली भाजी रेडी आहे. थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.